धनी माझ्या बाबा ज्या पुरुषान वचन वचन उभं करा तुमची बाराची राठी बाराचा पूर्वज राजी करा त्या प्रमाण असल्या चतुर्श्रीमत कालच्या श्रीमत सगळ्या देवतांचं मत घ्या बाबा जाप तुमचा मत तुझा मेळा अधिकार बारा अधिकार तुमचं त्याप्रमाणे माझ्या बाबा इथं हे ज्यांच्या मित्रमंडळ यांनी गेली 8 वर्ष जो कार्यक्रम राबवले गेली 3 वर्ष इथं बैलगाडी स्पर्धांचं नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे यंदाही केलेलं आहे हा मान करून घ्या झालेल्या कार्यात कोणत्याही प्रकारे मागे पुढे चूक झाली असेल मंडळाच्या कार्यकर्त्याकडून कोणाकडून ती क्षमा करून निर्विघ्न हे कार्य चाललेला बैलगाडी स्पर्धा कोणालाही दुखापत न होता आलेले बैलगाडी मालक आलेले पब्लिक सगळ्यांना सुखी ठेवून निर्विघ्न कार्य पूर्ण करा अशी माझ्या तुझ्या प्रार्थना आहे. सर्व सभागृह राखले आता मी मागच्या ह्या इसवड्या इथल्या गेली 8 वर्ष इथं तुझ्या इसवड्यात या माळावरती कार्यक्रम करतात हे यांच्या मित्रमंडळ त्या पातळीवर नारळीला ठेवलेला आहे. हा मान करून घ्या आणि सर्व गोष्टी सांभाळ करून त्यांचं निर्णय कार्य पूर्ण करून द्या आणि त्या मंडळाचा निर्माण करायचं असं कार्यक्रम करून घ्या. त्याप्रमाणे माझ्या बाबा विरामनगर आजीविकाच्या ब्रह्मदेवा इथं एन्जॉय मित्रमंडळाचे कार्यक्रम राबवतात. बैलगाडी स्पर्धा इतर कार्यक्रम गेली 8 वर्षात यंदा 25,000 पदार्पण केलेला आहे. त्याप्रमाणे तुझ्याकडे विरामनगर हरवळ ठेवला आहे. मान करून घ्या आणि सर्व गोष्टी अवघ्या बाबीची त्याची रक्कल धरून आलेल्या लोकांना कोणत्याही निर्विघ्न पूर्ण करून द्या. सर्व समाजाने रक्कल धराने माझ्या बरं करा. त्याप्रमाणे मागील पंढरी माझी आई जो पुरुष या आजीविकात आला त्याप्रमाणे कुठल्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी तुझ्याकडे आठवण नारळीला ठेवला जातो. त्याप्रमाणे आज नारळीला ठेवलेला आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. त्याप्रमाणे निर्विघ्न कार्य पूर्ण करून घे आणि सर्व गोष्टी सांभाळ करीत त्यांच्या पुढील कार्यात यांच्या मित्रमंडळात चांगली बरकती देणे सर्व सांभाळकरी बरोबर रखवली जाईल. त्याप्रमाणे माझ्या बाईचे गणपती गजाननला मोठा वेळी तुला बसवला आहे. त्याप्रमाणे त्या वाडीत कुठलंही कार्य जरी झाला तरी पहिलं कार्य तुझ्याकडे तुझा पहिला मानाचा अधिकारी तू गणपती आहे. याप्रमाणे तुझ्याकडे नारळ ठेवला आहे. हा मान करून घे चाललेलं कार्य पूर्ण करून घे आणि या मंडळात बरकतीने सर्व समाजकरणी बरोबर रखवली जाते. गणपती बाप्पा महाराज की जय. आताच आपण गारडामध्ये ऐकलं या ठिकाणी थोड्याच वेळात ये बाराच्या 12-5च्या वहिवाटीच्या महाराजा आज तुझं हे लेकरू तुझ्या 2024 हे वर्ष संपलेला असा लेकराच्या हातून काय बरा वाईट झाला असा त्या पोटात घाल आणि सर्व लेकरा बाळांका येणारा 2025 वर्ष सुखाचे आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ दे असं घराणे आता मान्यवरांनी घातलेलं आहे. सुरुवात करताना आपण भारतीय संस्कृती जोपासणार आहोत. आता व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची पुनश्च एकदा नावं न घेता अधिक वेळ जाऊ नये म्हणून मी आपली भारतीय संस्कृती म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय अंधाराकडून प्रकाशाकडे जा ही शिकवण या दीपप्रज्वलनातून आपण संपूर्ण करूयात. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचं म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगाचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण करणार आहोत. मी गावचे लोकनियुक्त सरपंच त्याचबरोबर सर्व मान्यवर मंडळींना विनंती करतो, मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावं आणि माननीय सरपंच संजयजी राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर जयेंद्रजी राव राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वित्त बांधकामचे सभापती त्याचबरोबर भाजपचे तालुकाध्यक्ष मान्य श्री भास्करजी सुतार तसेच मान्य श्री शरद नारकर गुरुजी ग्रामपंचायत आजिवरीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या उपस्थितीत आपण आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन संपन्न करत आहोत. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते. अजून सरपंच साहेब अजून हे आहे करायचे. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते,
थोडासा का होईना पण अंधार दूर करते, अशा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ही शिकवण या दीपप्रज्वलनातून आपण घेत आहोत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन संपन्न होत आहे. लावियाला दीपप्रेमी देवता ठेवू चला, शर्यतीच्या आनंदाचा मार्ग हा चालू चला. नंदादीप इथे मंदिरी शांत, ज्योत बळाची आणि शक्तीची देवते त्यात, झाडून या काजळीला वात ही चालू चला. या शर्यतीचा आपण सगळेजण आनंद घेऊ चला. पौर्णिमेच्या रात्रीला चंद्राशिवाय शोभा नाही, निलगिरीच्या झाडाला चंद्रासारखा सुवास नाही. सांभाळ जाईन तरी तिला आईची किंमत नाही, आणि साता समुद्रा पार शोधला तरी शिवबासारखा राजा नाही. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार आपल्या माननीय सरपंच संजयजी राणे यांच्या शुभ हस्ते घालण्यात आलेला आहे. एकदा जोरदार आपण सगळेजण घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. खर तर 2025 वर्ष आणि या वर्षाचा पहिला दिवस संपन्न करत असताना ज्या महाराष्ट्राची निर्मिती, ज्या हिंदवी स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये या बैलगाडी शर्यतीचा 400 वर्षाची जुनी परंपरा आहे. या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात हा सर्वात प्रसिद्ध आणि जुना पारंपरिक खेळ सुरू झाला. आणि हे बघता बघता हा पारंपरिक वारसा जोपासताना शेतकऱ्याचा आवडता छंद म्हणून या बैलगाडी शर्यतीकडे पाहिलं जाऊ लागलं. खरं तर भारत हा कृषीप्रधान देश, आणि या कृषीप्रधान देशामध्ये ही शेती करत असताना ज्या शेतकऱ्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या बैलाला जपलं, तसंच त्या मुक्या जनावरांनी देखील आपल्या मालकाला जीव लावला. आणि या शेतकऱ्याचं आणि बैलांचं एक अतूट नातं निर्माण झालं. भारतामध्ये अशा कित्येक जोड्या आपण पाहिलेल्या आहेत की तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना जपलं, आणि तितकीच माया या बैलांनी देखील शेतकऱ्यांना लावली. या बैलगाडी शर्यतीच्या वेगवेगळे प्रकार आहेत. बैलगाडा शर्यत असेल, छकडी शर्यत असेल, शंकरपट असेल, घोडाबैल शर्यत असेल, लाकूड ओढण्याच्या बैलांच्या शर्यती असतील, आरत परत शर्यत असेल, चिखलगुट्टा असेल, किनारा शर्यत असेल आणि बैलांची टक्कर असेल. याची पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे बैलगाडा शर्यत. ही बैलगाडा शर्यत आज आपल्या एन्जॉय मित्रमंडळ आजिवली यांच्या वतीनं सलग 3ऱ्या वर्षी संपन्न केली जात आहे. मान्यवरांना मी सांगू इच्छितो, 1 जानेवारी हा दिवस आजिवली गावासाठी एक सण, एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. एन्जॉय मित्रमंडळ आजिवली यांच्या वतीने संपन्न होणाऱ्या या ज्या स्पर्धा आहेत, या स्पर्धेमध्ये गावातील प्रत्येक घरातील माणूस या स्पर्धा संपेपर्यंत एकदा का असना या रतांबीच्या माळावर आपली हजेरी लावून जातो. आणि त्यामुळं 1 जानेवारी हा दिवस आजिवलीच्या ग्रामस्थांच्या आणि या गावाच्या पवित्र मातीत एक सण आणि उत्सव म्हणून साजरा केला जातो. आणि या सण आणि उत्सवासाठी उपस्थित सगळ्या मान्यवरांचं पुनश्च एकदा मी शाब्दिक स्वागत करतो. आणि जसं आपल्याला उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न करतो त्याच पद्धतीनं सर्व मान्यवरांचं आपण मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करणार आहोत. प्रथमतः या गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्रीयुत संजयजी राणे यांचा यथोचित स्वागत या मंडळाचे अध्यक्ष नितीन पडवळ यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. माननीय श्रीयुत संजय राणे सरपंच आजिवली यांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. या स्वागताला, या सत्काराला आपल्या टाळ्यांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर खरं तर अतिथी देवो भव अशी मानणारी आपली भारतीय संस्कृती आहे. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी योगायोगानं का होईना पण ज्यांच्या उपस्थितीनं
या कार्यक्रमाची शोभा वाढली ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वित्त बांधकाम सभापती मान्य श्री जयेंद्र रावराणे साहेब यांचं देखील स्वागत प्रशांत राणे उर्फ सोन्या यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. मान्य श्री जयेंद्रजी रावराणे साहेब यांचं स्वागत प्रशांत राणे यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. होत आहे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचबरोबर आपल्या आजुली ग्रामपंचायतीचे उपसरपंच मान्य श्री श्रीकांत कदम यांचा स्वागत मंडळाचे कार्याध्यक्ष प्रणव हळदणकर यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. त्यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव हा सत्कार स्वीकारतील. लवकर या. प्रणव हळदणकर यांचे शुभ हस्ते आपण हा सत्कार संपन्न करत आहोत. दोन कार्यकर्ते यानंतर मान्य श्री विशाल अरुण नार्वेकर ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत संकेत संतोष पांचाळ उपाध्यक्ष यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. संकेत पांचाळ यांनी विशाल नार्वेकर यांचं स्वागत करावं. संकेत यानंतर भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष मान्य श्री भास्करजी सुतार ज्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं 3025 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे अशा मान्य श्री भास्करजी सुतार यांचा स्वागत विघ्नेश प्रवीण राणे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. विघ्नेश राणे सचिव या मंडळाचे सचिव विघ्नेश राणे यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वित्त बांधकाम सभापती मान्य श्री जयेंद्र रावराणे यांची शुभ हस्ते ही फीत कापली जात आहे आणि आजिवडी गावचे माजी सरपंच यशवंत राणे यांचे शुभ हस्ते आपण स्लीप वाढवणार आहोत. सुहास ब्रिज चला चला नंबर सांगा बद्दल 2 नंबर 21 आई सरस्वती गांगण शिवप्रसन्न जरा म्युझिक सिस्टीम आपण जरा थोडा आवाज कमी करा. आई सरस्वती नागेश्वर प्रसन्न किती उचलला येते पटकन नाहीतर आपला वेळ निघून जाईल. पुढचा नंबर घेण्यात येईल. नंबर 3 श्री केदारनाथ प्रसन्न सागर गुरव 3 नंबर चिठ्ठी उचलायला 2दा फक्त फुगार करणार त्यानंतर सुभाष नाना पाटील पुढे या. जरा बाजूला ज्यांचं नाव घेतलं त्यांनी पुढे या. विविध विभागातून जवळजवळ 7 जिल्हे वेगवेगळ्या पाहूया. मधुकर काही क्षणातच मानाची गाडी सुटते. संस्कार दीपक पोटले
जांभवली संस्कार दीपक कोटले आहे का? अनुप अच्युत मोडक रसिकांना एक विनंती आहे, पण हे ड्रोन शूटिंग करण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे. मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण या श्री केशव बाबू बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा रमेश काशीराम शर्यत पावसकर. मानाची गाडी सुटलेली आहे आणि पुन्हा एकदा तीच हुरूर तीच काळजी. सर्व्हिस तर नमस्कार, मी अमित मुंडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं बरीच स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहे अजुलीमध्ये एन्जॉय मित्रमंडळ अजुली यांच्यातर्फे 1 जानेवारी 2025 रोजी बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे. आणि आपण पाहू शकता इथे मानाची गाडी धावत आहे. बैलगाडा धावपट्टी पण मस्त. अब आपण व्हिडिओ चालू करतोय. गुरु आला. हरवली ती गाडी हरवलीला हरवली हा माझ्या मित्राचा भावच आहे. तुमचं लग्न लवकर झालं. 16 वर्षाची 10वी सोडलं आणि 12वी बाबांना होती ना घालायला एक महिना पण झाला एक म्हणजे लग्न ठरवलं संसार होता 2 रुपये खर्च केली.
प्रत्येक जोडीची अशी बिल्डिंग लागते ती माझी शंभूवाली शंभू प्रेमी हे बघ मालक आमचं बाजूला 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 इथं माझी पण बैलगाडी आहे बाजूला म्हणून मी पण काय मैदानात जाऊ बाजूला तुझ्या भावाची मागची कुठल्या आली पांढरा हो मारू नाही जरा त्याचा जीव काढतो तेवढ्या सिंगिंग लागली तुमची वळायसाठी त्यातच मारतो गाड्या त्याला व्यवस्थित बसला पाहिजे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जरा बाजूला करावे सर्वांना महाराष्ट्र त्या काळामध्ये पण घातलेलं ना आता आता चाललेलं आणि पुढचे बैलगाडीवाला 10 ते 15 असताना यांनी आपली गाडी तयार करायची आहे 10 ते 15 बैलगाडी मालकाने सुटून ठेवलेलं आहे त्यानंतर संत मुरली 10 ते 15 आपल्याला वाटतं बाराला साडे
अखंड महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानाने लोकांचे आणि या पुढची गाडी सन्माननीय माने डॉक्टर यांच्या सन्माननीय माने डॉक्टर असं रागलं वेगळं नियोजन आणि आयोजन आहे एन्जॉय मित्र मंडळ आचिवली. जोर पाठवणार आहे आजच्या मैदानातला 16 नंबरचा फेरा मैदानात झाला. तिथे एक विचारवंत हुशार खाली निघाला. आज मात्र बापाबरोबर पोरं सुद्धा आज आईस्क्रीम सेकंड मैदानात आली. परंतु दादा हा नाद नाही बेकार आहे. त्यांना आधी शाळा शिकू द्या आणि मग शिकणार. तर आता असं झालंय चोरगाव मैदानात गाडीवर किती नंबरला गाडी निघाली. आता 23ला कमी 20ला या फोन करून घरात येतो. आताही बैलगाडी क्षेत्र आहे. आता शाळा राहिली नाही ताण भूक राहिली नाही. फक्त मैदान म्हणजे मैदान. कारण समुद्राच्या लाटा आता कोणाचं नाव होत नाही. आणि समाजाने करावं लागतं. अरे प्रेम केला.
या ठिकाणीवरती कमाल चालू झाली. सुरक्षितावरील सिकंदर खून होणारा अतिशय सुंदर गाडी अनेकांच्या मनावरती या बैलगाडी शर्यत क्षेत्राला राज्य केलं. अनेकांना चांगले दिवस दाखवले कारण या क्षेत्राला चांगले दिवस आहे. आज मैदानात 4 तारखेला मैदान आहे, 5ला मैदान आहे, 11ला मैदान आहे, 12ला मैदान आहे. लक्षात घ्या आपल्याकडे वस्तू आणि बैल पाहिजे. अतिशय सुद्धा कसा गलाच्या प्रेक्षक बाजूला पाहूया जमा करते आज. कमीच पाहाला 27 नंबर पाहूया काठी मारता बैलाला ना काठी मारायची. मला भेटत नाही. चांगला बसला नंबर बसला. पद्धतीने सर्व फक्त संयम बाळगला पाहिजे. लक्षात घ्या गाडी सावध बाजून खास
अरे बारकी बारकी इथं बांधलेली भारी होता आता बाद याला आधी कासरे जमवा काय गेलं ना 20 लाख पोचलं त्या पाड्याला अरे एक नंबर एक नंबर त्याला विकणार ना गेल्या तो भारी पडत होता एक ग्रीप भेटली पाहिजे हाँ पार्सल है हमारे यहाँ स्टार्टिंगला धावत होतो पहिल्या
होय. आई महालक्ष्मी उन्हाळे मगाशी काय झालं आवडतो इकडे हवा का तू बसेल ना आणि कायम चेक करत बरोबर केला ना काय असं केला कुठलेलं बैल तुम्हाला पागल एकदम पुढे गेला ना बैल चांगली पडताना मारला नाही होता खत्म हो गई है एक ही या तो है हम दोनों से बात हात तर दाखवा मैदानातील
एन्जॉय मित्रमंडळाचे आयोजित भव्य दिव्य मैदानातील राज्याचा 2 नंबरचा मान पटकावला श्री काळंबादेवी प्रसन्न या गाडीचा द्वितीय क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पळाली. आनंदवाडी उचतकरांचा लक्ष आणि त्यांच्यासोबत वजीर पळाला. 1 मिनिट 1 सेकंद इतकी टायमिंगची नोंद केली. त्या आजच्या मैदानातील 2 नंबरचे मानकरी आणि राज्यातील 1 नंबरचा मान पटकावला. एन्जॉय मित्रमंडळ आयोजित तिसऱ्या पर्वातल्या तिसऱ्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी राजाराम आत्माराम चव्हाण कडवई या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. किसना आणि शिवाची त्या आजच्या मैदानातील 1 नंबरचे मानकरी. या तिन्ही बैलगाडी मालकांनी बक्षीस घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. राज्याचे 3 नंबरचे मानकरी बक्षीस घ्यायला यायचं आहे. स्वयंभू भराणी चरवेली विनंती आपण या ठिकाणी बक्षीस घ्यायला यायचं आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचं हे तृतीय क्रमांकाचं बक्षीस श्री रामदासबाई मोरे यांनी 10,025 रुपयांचं पारितोषिक आणि मानाची ढाल त्यांच्या वतीनं दिलेली आहे. अच्युत मोरे अशोक मोरे यांची मानाची ढाल आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 10,025 रुपये श्री रामदासबाई मोरे यांनी मंडळाला घेऊन केलेलं आहे. या गाडीच्या दुसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली. लक्ष आणि वजीर हे आजच्या मैदानातील 2 नंबरचे मानकरी. राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मानाची ढाल श्री काशीनाथ रवळू माने यांच्यातर्फे आहे आणि बक्षीस मंडळातर्फे 15,025 रुपये. बाजूला व्हायला संजय राहू बरा. आणि आजच्या मैदानात 1 नंबरचा मानकरी ज्या बैलानं सलग 2 वर्ष याच मैदानात 1 नंबर पळाला त्या आजच्या मैदानातील 1 नंबरचे मानकरी. रोख रक्कम 25,025 रुपये आणि मानाची ढाल. एन्जॉय ढाल घेऊन जरा ड्रोन मध्ये बघा. ढाल घेऊन जरा ड्रोन मध्ये बघा. उभी राहा बैलाच्या समोर आणि जरा उभे राहा. सरळ उभे राहा ड्रोन मध्ये बघा. पांढरं कदम जरा ड्रोन मध्ये बघा. सगळ्यांनी वरती बघा. ड्रोन मध्ये बघा सगळ्यांनी. 2 वर्षाचा रेकॉर्ड झाला. पुढच्या वर्षी हॅट्रिक करण्याची सुवर्ण संधी याच गाडीला मंडळाच्या वतीने आम्ही आपणास देत आहोत. आपल्याला लवकरात लवकर 1000च्या पटीत असणारं हे बक्षीस लाखाच्या पटीत जाणार आहे. प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजेच राजाराम आत्माराम चव्हाण यांची ही राज्यस्तरीय स्पर्धेतील लावण्य ओके जरा फोटोग्राफी तिकडे बाजूला करा. विनंती आहे. पुढचे बक्षीस द्यायचे. तृतीय क्रमांक आजच्या मैदानात जिल्हास्तरीयमध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकावला श्री केदारनाथ प्रसन्न सागर गुरव या गाडीचा तृतीय क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पळाली. सागर गुरव यांचा छब्या पळाला आणि सुंदर गाडी आणली. महिपती पाटलांनी 1 मिनिट 3 सेकंद 19 पॉइंट या गाडीचा 3रा क्रमांकाला बक्षीस घ्यायला या. जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक श्रीयुत यशवंत श्रीपत राणे यांच्याकडून 4,025 रुपयांचं पारितोषिक आणि मानाची ढाल कैलासवासी दत्ताराम सकाराम गुरव यांच्या स्मरणार्थ श्री मधुकर दत्ताराम गुरव यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे. जिल्ह्यातला 3रा नंबर. जिल्ह्यातील तृतीय क्रमांकाचं बक्षीस 4,025 रुपये पारितोषिक. हे त्यांना आले
नाव खराब पडेल. आजच्या मैदानातला तिसऱ्या क्रमांकाचा बक्षीस श्री केदारनाथ प्रसन्न सागर गुरव यांचा छब्या आणि महिपती पाटील मधुकर या गाडीचा ड्रायव्हर. मधुकर दत्ताराम गुरव उपस्थित आहेत का? मधुकर दत्ताराम गुरव, श्री यशवंत श्रीपत राणे यांनी 4025 रुपयांचं पारितोषिक आणि श्री मधुकर दत्ताराम गुरव यांच्या आजच्या मैदानातला जिल्हास्तरीय मधला द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला रमेश काशीनाथ पावसकर या गाडीचा द्वितीय क्रमांकाला. अशी गाडी पळाली रमेश पावसकर यांचा घरचा सास पळाला चने आणि शिवा. ते आजच्या मैदानातील 2 नंबरचे मानकरी केले राज कदम. कैलासवासी मुरलीधर शंकर शेठ नार्वेकर यांच्या स्मरणार्थ अजय मुरलीधर नार्वेकर यांनी 5025 रुपयांचं पारितोषिक आणि मानाची ढाल या द्वितीय क्रमांकासाठी दिलेली आहे. अजय मुरलीधर नार्वेकर यांना विनंती करतो त्यांच्या वतीनं साबळे सर यांनी हे पारितोषिक द्यावं अशी त्यांना विनंती करतो. साबळे सर यांनी हे पारितोषिक द्यावं. द्वितीय क्रमांकाचं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे बक्षीस देण्यात यावं. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे. जिल्हास्तरीय मध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला बिरवमानाय प्रसन्न वेवडी लांजा या गाडीचा प्रथम क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पळाली बावरे आणि शंकर. त्या दिगंबर तुकाराम राणे, जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक दिगंबर तुकाराम राणे. मान्य श्री दिगंबर तुकाराम राणे यांची शुभ हस्ते हे पहिल्या प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपण देत आहोत. सूरज पंचाळ यांनी देखील हे पारितोषिक ड्रोन मध्ये बघा. धन्यवाद. आजच्या मैदानातील तालुका स्तरामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी झाले. आवडता येथे आमचं भाग्य म्हणावं लागेल. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समोर उभं राहायचं, स्टेज खाली उभं राहायचंय. एक ड्रोन शूट घेऊ छोटस. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समोर उभं राहा त्वरित. आपले सुभाजी चोपडे सर यांचं छोटस शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह बुके देऊन या ठिकाणी आपण धन्यवाद त्यांना देतोय. मंडळाच्या कार्यकर्त्यांना उभे राहा. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपले सहकारीच म्हणता येईल. सुभाजी चोपडे सर महाराष्ट्र शासनाचं आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या मैदानातील तालुका स्तरीयमधील दीपक कुर्ले यांचा शंभू पळाला. स्वतः दीपक कुर्ले हेच ड्रायव्हर होते. 1 मिनिट 10 सेकंद 78 पॉईंट. चला बक्षीस घ्यायला या. तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाचं हे पारितोषिक श्री दीपक गोविंद गवाणकर यांनी ही पारितोषिकची रक्कम दिली आहे 1025 रुपये आणि मानाची डाल भारत जनरल स्टोअर्स आजिवली यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. दीपक गोविंद गवाणकर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. तिसरा क्रमांक द्या.
ग्रुपला टाका. दुर्गादेवी रवळनाथ प्रसन्न दीपक कुर्ले द्वितीय क्रमांक. दुर्गादेवी रवळनाथ प्रसन्न दीपक कुर्ले जॉकी दीपक कुर्ले द्वितीय क्रमांक. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक श्री अजित अनंत नार्वेकर यांनी 2025 रुपयांचे पारितोषिक दिलेलं आहे. आणि मानाची दान भारत जनरल स्टोअर्स आजिवली. द्वितीय क्रमांक दुर्गादेवी रवळनाथ प्रसन्न दीपक कुर्ले. आणि हे बक्षीस श्री अजित अनंत नार्वेकर 2025 रुपयांचं पारितोषिक आणि मानाची ढाल भारत जनरल स्टोअर्स आजिवली यांच्याकडून देण्यात आलेली आहे. फोटोशूट बाजूला करा विनंती आहे. वेळ होतोय. फोटोशूट बाजूला करा विनंती आहे तुम्हाला. हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक झालं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यापूर्वी या स्पर्धेचं पंच म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारचं कार्य केल्याबद्दल गवरे सर आणि इंगळे सर यांचा मंडळाच्या वतीनं यथोचित गौरव केला जात आहे. प्रथमतः पंच सुनील गवरे सर यांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीनं करण्यात यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आदरणीय गवरे सर यांचा यथोचित गौरव संपन्न होत आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा गौरव संपन्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो. घ्या पंचांचं प्रणव. यानंतर माननीय इंगळे सर यांचा देखील यथोचित गौरव मंडळाच्या वतीनं आपण संपन्न करत आहोत. एन्जॉय मित्रमंडळ आजिवली आयोजित बैलगाडा शर्यत 2025 चे अतिशय सुंदर पंच म्हणून काम केल्याबद्दल माननीय इंगळे सर यांचा यथोचित गौरव आपण संपन्न करत आहोत. यानंतर तालुकास्तरीय प्रथम क्रमांक आई महालक्ष्मी उन्हाळे. महालक्ष्मी उन्हाळे प्रथम क्रमांक पांढऱ्या गुरव. आणि हे बक्षीस मान्य श्री भास्कर सुतार यांच्याकडून 3025 रुपयांचं आलेलं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो मान्य दिगंबर राणे यांच्या उत्कृष्ट बैलजोडी बैलगाडा यांचे निवड आपण केलेली आहे मंडळाच्या वतीनं आणि त्यांना देखील पारितोषिक दिलं जाणार आहे. थांबा माझ्यावर उत्कृष्ट जॉकी 2025 रुपयांचं पारितोषिक आणि सन्मान चिन्ह बबन झोरे यांना मंडळाच्या वतीने देण्यात येत आहे. कैलासवासी ज्ञानदीप महादेव वारंगे यांचे स्मरणार्थ श्रीकांत प्रभाकर वारंगे यांच्याकडून हे उत्कृष्ट जॉकीचं 2025 रुपयांचं पारितोषिक आणि सन्मान चिन्ह आपण देत आहोत. सन्माननीय बबन झोरे. ओके. बबन झोरे यांचा यथोचित गौरव आपण संपन्न करत आहोत. उत्कृष्ट जॉकी म्हणून 2 गाड्या त्यांनी प्रथम क्रमांकामध्ये आणल्या. हे कसं बसतं एका जॉकीचं. बैल पळणारी जरी असतील तरी त्यांना कौशल्य रीतीने कसं पळवायचं ही जबाबदारी असते ती जॉकीची. आणि बबन झोरे यांनी हे अतिशय उत्कृष्टपणाने करून 2 गाड्या प्रथम क्रमांकाला. देवदे रत्नागिरी उत्कृष्ट बैलजोडीचं हे पारितोषिक
2025 रुपये आणि सन्मान चिन्ह आपण देत आहोत श्री संतोष सीताराम पांचाळ यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट बैलजोडी मनोहर भगवान हरमाळे देवदे रत्नागिरी आहेत का? सन्माननीय रणजित पाटील यांचा देखील मंडळाच्या वतीनं आपण यथोचित गौरव संपन्न करत आहोत. रणजित पाटील यांचा भरत राणे यांनी सन्मान करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. नमस्कार. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.